नमस्कार, मी रेश्मा आणि सगळ्यांचं माझ्या गरमागरम रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर बाहेर मस्तपैकी थंडगार पाऊस आणि मस्तपैकी गरमागरम भजी हे कॉम्बिनेशन जे आहे ते खूपच भन्नाट आहे. भज्यांचा वास कोणाच्याही घरातून येत असेल ना, की आपल्या घरी भजी बनलीच पाहिजे असं वाटतं आणि खूपच खाण्याची इच्छा होते. तर आज मस्तपैकी मी तुम्हाला कांद्याची खेकडा भजी असतात ना, ती कशी बनवायची ती दाखवणार आहे. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर ना मी इथे कांदा जो आहे तो उभा असा कापून घेतलेला आहे. तर मी इथे 5 कांदे वापरलेले आहेत. मोठे 5 कांदे घेतले. कांदा कापला आणि त्याला 1 ते दीड चमचाभर किंवा 2 चमचा एवढं मीठ लावून मी याला जवळजवळ 10-15 मिनटं असंच ठेवून दिलं, जोपर्यंत कांद्याला असं पाणी सुटत नाही तोपर्यंत. तर ही जी भजी आहे ती मी 6 लोकांसाठी बनवली, पण तरी देखील तुमच्या खाण्यावरती आहे. तर 5 कांद्यांच्या हिशोबाने मी तुम्हाला हे प्रमाण सांगते. तर अर्धा चमचा एवढा मी ओवा येथे हातावरती क्रश करून घेतला. 1 चमचाभर येथे तीळ वापरले. तिळाचं प्रमाण थोडंसं जास्त झालं तरी काही नाही. अर्धा चमचा एवढे धने खलबत्त्यामध्ये असे जाडसर कुटून घेतले, म्हणजे त्यांच्या 2-3 डाळी झाल्या पाहिजे एवढे. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. मी एक मोठा चमचा एवढा ह्याच्यात लाल तिखटचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवा, मीठ कांद्यामध्ये देखील आहे, त्याच्यामुळे अंदाज घेऊनच घालायचं आहे. तर थोडीशी याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट वापरली, मिरचीची पेस्ट थोडीशी वापरली. तर येथे ना मी एक तुम्हाला सजेस्ट करेन किंवा एक छोटीशी ट्रिकच म्हणा. तर आपण ज्यावेळी कांदा भजी करतो ना, त्यावेळी जो मसाला आहे म्हणजे मिरची पावडर आहे त्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आणि त्याऐवजी आपल्याला इथे मिरची म्हणजे हिरवी मिरची असते ना, तिची पेस्ट वापरायची. जर पेस्ट तुमच्याकडे तयार केलेली नसेल तर खलबत्त्यामध्ये अशा 2-3 मिरच्या, 3-4 मिरच्या मस्तपैकी बारीक करून घ्यायच्या, कुटून घ्यायच्या आणि त्या भज्यांमध्ये घालायच्या. त्याची जी टेस्ट आहे ना ती खूप छान भज्यांना येते. म्हणजे तुम्हाला जसं जास्त तिखट कमी तिखट आवडतं ना, त्यानुसार तुम्ही ते प्रमाण कमी जास्त करू शकता. तर हे मी का सांगते, कारण जर तुम्ही जास्तच याच्यामध्ये मसाला मिरची पावडर वापरली ना, तर भजी जी आहे ती जर समजा जास्त फ्राय झाली ना, तर त्याची जी टेस्ट आहे ती कडवट होते यासाठी. तर आता कांद्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स घातल्यावरती तुम्ही बघितलंच असेल मी काय केलं. आपल्याला कांदा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे. दाबून दाबून आपल्याला हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं बेसन घालायचं आहे आणि मस्तपैकी कांद्याला असं जोरात दाबून आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तर येथे आपल्याला पाण्याचा वापर करायचाच नाही. तर मी बिना पाण्याचा वापर करता येथे ही भजी बनवलेली आहेत. आपण जसजसं हे मिश्रण मिक्स करत जाऊ, दाबत जाऊ, तसतसं कांद्याला पाणी सुटत जातं आणि आपल्याला पाणी घालायची इथे काहीच गरज नाही. जर खेकडा भजी बनवायची असेल तर पाण्याचा वापर करायचाच नाही. पण तुम्हाला जर वाटलं की आपल्याला आता याच्यामध्ये थोडंसं पाण्याची गरज आहे तर 1-2 चमचा तुम्ही घालू शकता. बघू शकता मिक्स करून करून अशा पद्धतीने कांद्याला पाणी सुटले. तर याच्यात अजून थोडं बेसन घालते. आता इथे मी तुम्हाला बेसनचं परफेक्ट प्रमाण असं सांगत नाही, तुमच्या अंदाजाने म्हणजे जसं तुमचं बॅटर रेडी होईल तसं तुम्ही याच्यामध्ये बेसनचा वापर करा. मला मोठी 1 ते दीड वाटी एवढं याच्यामध्ये बेसन लागलं. तर आता मी हे लास्ट बेसन घातलं आहे. आता मला एवढंच बेसन याच्यामध्ये परफेक्ट वाटतं आहे, त्याच्यामुळे हे सगळं बेसन मी याच्यामध्ये पहिल्यांदा मिक्स करून घेते. बॅटर आपलं बनवून झालं आहे. आपल्याला आता भजी तळायला घ्यायची आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर हात धुवून घ्यायचा आहे. हात आपला थोडासा आहे तो ओलसर असायला पाहिजे, म्हणजे भजी आहेत ती आपल्याला सोडायला खूपच सोपी जातील. तर बघू शकता मी अशा पद्धतीने एवढं बॅटर माझ्या हातामध्ये घेतलं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला हे सोडायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे सोडून घ्यायचं आहे. खेकडा भाजी म्हणजे काय, ती गोलच यायला हवीत असं काही नाही. तर आपल्याला कशीही ती सोडायची आहे. थोडीशी मोठ्या आकारात, थोडीशी छोट्या आकारामध्ये सोडायची आहे. हातामध्ये जेवढं बॅटर राहील तेवढं बॅटर घ्यायचं, म्हणजे त्या एका बॅटरपासून 3-4 भजी येतील एवढे आपल्याला हे सोडायला पाहिजे. पहिल्यांदा मी थोडं थोडंच बॅटर घेतलं, कारण आपल्याला पहिली ज्यावेळी आपण भाजी तळायला टाकतो त्यावेळी आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की याच्यामध्ये किती भजी येऊ शकतात. उगाचच आपण जर अति जास्त भजी याच्यामध्ये घातली तर काय होतं, आपली भजी व्यवस्थित फ्राय होत नाहीत, कच्ची राहतात. आपल्याला ती परतवायलाही भेटत नाही आणि त्याची जी चव आहे ती पूर्णपणे बदलून जाते. यासाठी जेवढी येतील तेवढीच टाका. तर ही माझी पहिली बॅच होती. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये मला अजून थोडी भजी तळण्यासाठी घातली तरी चालू शकतात. पण सगळ्यात अगोदर मी ही बॅच व्यवस्थित फ्राय झाली की काढून घेणार आहे. तर बघू शकता जसजशी भजी तळत येतात ना तसतसे जे तेलाचे बुडबुडे आहेत ते कमी होत जातात आणि मस्तपैकी खमंग असा आपल्याला वास देखील यायला सुरुवात होते.
तर भजी आता इथे तळून झालेली आहेत. आता मी ही भजी काढून घेते. तर अशा पद्धतीचा झारा असेल ना तर खूपच बेटर. याच्यामुळे काय होतं की तेल आहे ते निथळायला मदत होते खूप जास्त. पसरट ज्यावेळी वापरतो ना त्यावेळी काय होतं, चुकून एक भजं खाली वगैरे पडलं तर तेल आपल्या अंगावर उडण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. मी एक तुम्हाला सजेशन दिलं. त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर आणि त्याच्यावरतीही मी भजी काढली. टिश्यू पेपर जो आहे तो ऑइल सोक करतो म्हणून. तर परत एकदा मी दाखवते आपल्याला कशा पद्धतीने भजी सोडायची आहे ती. तर मगाशी जी दाखवली ती सगळ्यात अगोदरची बॅच होती. त्याच्यानंतर एक बॅच मी तळायला सोडली, ती काढली देखील. आणि ही जी आहे ती शेवटची बॅच आहे. तर बघू शकता हातामध्ये भरपूर असं बॅटर घेतलं आणि पटपट असं सोडलं. पहिल्या बॅचला थोडंसं हळू दाखवलं म्हणजे मला अंदाजही नव्हता किती येतील. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहेत. आता भजी टाकल्यानंतर जवळजवळ 1 मिनिटभर राहायचं आणि त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये मस्तपैकी हिरव्या मिरच्या मधून अशा कट करून घातल्यात. तर मिरच्या जर तुम्हाला घालायच्या असतील तर सगळ्यात शेवटच्या बॅचला घाला. आणि मला थोड्या जास्त फ्राय करायच्या होत्या म्हणून मी थोड्या लवकर घातल्या. तुम्हाला जर जास्त फ्राय नको असतील मिरच्या तर भजी तळत आली की मग त्याच्यामध्ये मिरच्या घाला आणि त्यानंतर मग काढा. तर बघू शकता मस्तपैकी गरमागरम खेकडा भजी आपली तयार झालेली आहेत आणि त्याचा वास म्हणाल तर एवढा अप्रतिम येतो की कधी एकदाचं खाऊ असं झालेलं आहे. कांदा भजींमध्ये एवढी ताकद असते ना की आपल्या घरामध्ये जर भजी बनत असतील ना तर बाजूच्या 6-7 घरांमध्ये त्याचा वास नक्कीच जातो. ते काहीही असलं तरी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. जर आजची ही गरमागरम रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा. पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये. तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद.